ठेवूया आणि आता आपल्या पुढच्या कामाला जाऊया. परंतु संतोष पाटील आपण तिथं थांबवलं, तिथला उत्साह आम्ही बघितला आणि तिथून राधानगरीत आल्यानंतर तरी निवडणूकच सुरू आहे काय काय मला कळेना, एवढा प्रचंड उत्साहात आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं. स्वागत बघितलं, स्वागतातली धावपळ बघितली, हजारो लोकांच्या उपस्थितीतली मिरवणूक संध्याकाळची रात्रीची सुद्धा निघालेली बघितली आणि ती सगळी मिरवणूक बघत बघत आलो, लोकांचं प्रेम स्वीकारत आलो. सगळी वडीलधारी मंडळी अतिशय आपुलकीनं हातात हात देत होती, अगदी चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करत होती. अगदी आमची बच्चे कंपनी सुद्धा अगदी आपल्या वडिलांच्या आजोबाच्या खांद्यावरून सुद्धा आम्हाला हातात हात देत होती. ते सगळं करत करत आलो आणि मग मला असं वाटलं आता आटपाने जेवण करून जाऊया. इथं बघितलं तर भव्य दिव्य अशा पद्धतीचा शामियाना आणि इथं हजारो लोकांच्या साक्षीनं हा माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अशा पद्धतीचा नागरी सत्कार आपण ठेवला. मी मनापासून तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, तुम्हा सगळ्यांच्या वती कृतज्ञता व्यक्त करतो, तुम्हा सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो. खरं म्हणजे मला तुमच्या सगळ्यांच्यासाठी शब्द अपुरे आहेत. शब्द अपुरे एवढ्यासाठी आहेत की निवडणुकीतला पहिला प्रसंग, निवडणुकीतला दुसरा प्रसंग आणि निवडणुकीतला आजचा प्रसंग बघितल्यानंतर मात्र मी निश्चितपणाने सांगेन की तुम्हा सगळ्यांच्यासाठी जान कुर्बान एवढंच मी राधानगरीतल्या प्रत्येक माणसासाठी सांगेन. अशी अवस्था होती की या मतदारसंघात नव्हे तर अख्ख्या राधानगरीत प्रकाश आंबेडकर बरोबर कोण आहे? प्रकाश आंबेडकरचं आता काही खऱ्यातलं काय डाळ शिजत नाही अशी परिस्थिती होती. काल सुद्धा मी आमच्या रेल्वेत येत होतो त्यावेळी एक दोन आमचे माजी मंत्री होते, भारतीय जनता पक्षाचे आपले प्रमुख काही सहकारी, मला म्हटले प्रकाशराव अशी चर्चा होती की यावेळी प्रकाश आंबेडकरची जरा अडचण आहे. अडचण कशामुळे होती? तर अडचण अशा मंडळींच्यामुळे होती की ज्या सगळ्यांच्या वरतीच आम्ही अवलंबून होत असं सगळ्यांना वाटत होतं. ज्यांच्या अडचणीची अडचण होती ती सगळी अडचणी एका बाजूला आणि ज्या माणसांच्यासाठी मी काम केलं ती दुसरी माणसं या बाजूला, त्या सगळ्या माणसांनी माझ्यासाठी अफाट असं काम केलं आणि त्या सगळ्या कामामुळे आज आपण मंत्री होऊन इथं आलो. खरं तर आपल्या सगळ्यांच्यासाठी किती शब्द मला अपुरे पडतात असा प्रश्न एवढ्यासाठी म्हणतो. लोकसभेची निवडणूक सुरू झाली. आदरणीय संजयदादा मंडलिक साहेबांच्यासाठीची निवडणूक अगदी हट्टानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे अगदी हट्टानं आम्ही मागून घेतलेली उमेदवारी होती. परंतु दुर्दैवानं या राधानगरी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो प्रतिसादच मिळेना. विशेषतः राधानगरी मतदारसंघात तरी माणसं अजिबात हालनात झाली. महाराज ते आहेत का हे आहेत लोकांना कळेना आणि त्यामुळे अशी अडचण झाली की आम्ही सगळेजण तुम्हा सगळ्यांच्या वरती सुद्धा चिडायला लागलो. व्यापारी मंडळी म्हणाली यावेळेचं पुरतं थांबा, बाकीच्या आणखीन बरीचशी मंडळी म्हणायची जरा जरा थांबा. आम्हाला सगळ्यांची अडचण व्हायला लागली आणि त्या लोकसभेतल्या त्या धक्क्यानंतर मात्र आम्ही सगळेजण सुद्धा मनोमन थोडेसे खचून गेलो होतो. विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेची पुनरावृत्ती होणार, महाविकास आघाडीचं सरकार येणार अशा पद्धतीच्या टीव्हीवरती आपल्या सगळ्या चॅनेलवरती ज्या बातम्या चालू झाल्या त्यामुळे अनेक लोकांना असं वाटलं की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार. त्यामुळे साहजिकच अनेक लोकांनी सुद्धा आमच्या सगळ्यांच्या बरोबरच्या एकूण सगळ्या संबंधांपेक्षा सुद्धा महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला. अशा सगळ्या घटनाक्रमांमध्ये राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात माझं काय होणार असं मलाच प्रश्न पडला. आणि मग अशा सगळ्या प्रश्नांमध्ये दीपक शेट्टींच्या शेतावरती अण्णा आपण सगळेजण जमलो. दीपक शेट्टींच्या शेतावरती येईपर्यंत माझ्या मनात शंका होती, माणसं जमतील का नाही अशी मला भीती वाटत होती. पण HP मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की समोर बसलेले तुम्ही सगळेजण, त्या व्यासपीठावर बसलेले सगळेजण, संजू तुम्ही सगळीच्या सगळी मंडळी, कुणाची नावं घेऊ आणि कशी नावं घेऊ अशी सगळी माणसं, या सगळ्या माणसांच्यामुळं राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2700 मताचं लीड आपण घेतलं. प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक चढत गेली. तो उत्तम तिथं आहे बनाचीवाडीच्या उद्घाटनाला निघालो त्यावेळी यामावरनं मला घेऊन गेला. मी त्याला चिडत होतो, याचं काय डोकं फिरल्यासारखं मलाच यामा मारायला लागलो. पण ती यामा एवढी हिट झाली अख्ख्या महाराष्ट्रातनं मला फोन यायला लागले. इथं जे काही काम चालू झालं ते सगळ्याच्या सगळं काम इतका प्रचंड वेगानं सुरू झालं की प्रत्येक ठिकाणी आपण पुढे जात गेलो. आणि मग मला आठवतंय तळगावात मी गेलो, मन भरून येते तळगावातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यातल्या माणसांच्याकडे. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला त्या पिरळ मधल्या प्रत्येक माणसाचं आणि वाडी वस्तीतल्या त्या सगळ्या माणसांचं आयुष्यभर मी ऋण विसरू शकणार नाही, एवढं प्रचंड तुम्हाला सगळ्यांनी मला दिलं. त्या सगळ्या पिरळ मधल्या तळगाव मधल्या सगळ्या वाड्यांच्या मधल्या आणि तळगाव मुख्य गावाबरोबर ज्या दिवशी या निवडणुकीची सुरुवात करून या मतदारसंघात मला यायचं होतं, या निवडणुकीची सुरुवात करून मला या मतदारसंघात यायचं होतं प्रचाराला, त्याच्या आदल्या दिवशी गुडाळमध्ये काँग्रेस पक्षाची सभा झाली होती. हजारो लोकांच्या साक्षीनं पलीकडचा कार्यक्रम झालेला असल्यामुळं मनात माझ्या सुद्धा धुकधुक होती. आमचा PA विजय आरडे सारखा दंगा करत होता, लवकर या माणसं थांबलेत. पण गुडाळमध्ये आलो आणि संग्रामजी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्याच गुडाळमध्ये 200 ते 400 मताचं लीड देणाऱ्या सगळ्या गुडाळकरांचं कसं आभार व्यक्त करावं कळत नाही. त्या गुडाळातनं सुरुवात झाली, खिंडे वरोड्यात आलो,
रामभाऊ पाटील साहेब आहेत, आमचा दिग्विजय आहे, HP आहेत, सगळी माणसं इकडे आमचे दुसरे सावंत साहेब बसलेत, पाठीमागे आमचे पिताजींचे जोडीदार बसलेत, सगळे तरुण कार्यकर्ते, मागासवर्गीय कार्यकर्ते अतिशय उत्साहानं माझ्या बरोबर आले. त्याच दिवशी तिथंच खऱ्या अर्थानं खिंडी वरवड्यातलं लीड सुद्धा निश्चित झालं. आता खिंडी वरवड्यातनं सोन्याच्या शिरोडीत आलो. म्हणा तर राम नाम अगदी म्हणजे राम राम म्हणायची पाळी आली, कारण सगळे पुढारी ज्यांच्याबरोबर आहेत ते आहेत का नाही असं म्हणायची वेळ आली. परंतु सोन्याच्या शिरोडीत आमच्या माता भगिनी सुद्धा ज्या पद्धतीने स्वागत करायला उभारल्या होत्या. चौगले साहेब तुमच्यापासून ते सगळेच्या सगळे आमचे नेते, मोहिते साहेब आपल्यापासून ते सगळेच्या सगळे नेते, सगळी मंडळी, एका बाजूला भारतीय जनता पक्षाची अभेद अशा पद्धतीची फळी, दुसऱ्या बाजूला आम्हा सगळ्यांच्यावर जीवाभावानं काम करणारे असे सगळे आमच्या सगळ्यांचे सहकारी, आणि तिसऱ्या बाजूला त्याबरोबर सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या निमित्तानं आपण निवडणूक लढवतोय अशी ईर्ष्या तयार करून प्रत्येक माणसानं मी प्रकाश आंबेडकर असं समजून जी काही निवडणूक हातात घेतली. त्यामुळे सोन्याच्या शिरोलीत तेच दुपारच्या वेळेला कुडीत्र्याच्या त्या दुपारच्या प्रसंगात मला आठवतंय काय त्या चौगले सराला समजत नव्हतं, मला कळत नव्हतं की त्यांना कुठं ऊर्जा आली होती. आमचा धनाजी चौगले, विजय आरडे आणि बाकीची सगळी मंडळी, मागासवर्गीय समाजातले आमचे सगळे आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी, कुणी कुणी किती किती काम केलं ह्याला काय हिशोब नाही. आणि म्हणूनच हा सगळा इतिहास घडला. दाजीपूरच्या वाड्यांपासून ते सगळ्याच्या सगळ्या वरच्या वाड्या, प्रत्येक गावातलं मतदान बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात आयुष्यभर राहीन एवढंच सांगतो. कारण का तर ही फार महत्वाची निवडणूक होती. तुम्ही माझ्यासाठी केलेलं हे जे काय मतदान होतं ते माझ्या आयुष्यात, माझ्या हृदयात करून ठेवावं साहेब, मी एवढंच सांगतो तुम्हाला. कारण ही वेळ आणि बाणीची होती. अरे मी मंत्री झालो, पण कधी झालो? आमदार झाल्यामुळे झालो. जर आमदारच झालो नसतो तर कशाला कुठला मंत्री कोण झाला असता. पण हे सगळं जे काही केलं त्या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सर जे काही काम केलं त्या प्रत्येक कामाचं अभिनंदन करायला पाहिजे. बनाची वाडीकरांचं मतदान बघितलं, निश्चितपणानं बनाची वाडीकरांचा आभार मानावं थोडं कमी आहे. पाटपन्हाळ्यातल्या लोकांचं काम बघितलं, पाटपन्हाळ्यामध्ये कालपर्यंत विलासरावजी आपण सगळे मागे होतो, पण यावेळेला मात्र पाटपन्हाळ्यात सुद्धा आपण सगळेजण पुढे गेलो. कुठल्या गावात आपण मागे पडलो असं म्हणायची काही गरज नाही. दुर्गमानवाड मध्ये एरवी आम्ही दिवाण तुम्हाला सारखं चिडत होतो, पण सुनीलराव एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला आपले सगळ्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून दुर्गमानवाड सुद्धा कमी पडलं नाही. गुणाळ असेल, गुणाळवाडी असेल, करंजपेन मध्ये भैया असतील, भैयांच्या पलीकडच्या बाजूला आमचे एसके आणि बाकी आमचे दुसरे कॉन्ट्रॅक्टर असतील, आमचे सगळेच्या सगळे सगळ्यांच्या माध्यमातून करंजपेन असेल, कुडीत्री असेल, गुणाळवाडी असेल, पिरळ, दुर्गमानवाड, तळगाव, खिंडी वरवड नावं घ्यावी तेवढी कामं. कारुड्यातले सगळी माणसं, न्यू करंजातली माणसं, हसण्यातले, दाजीपुरातली, आमच्या सगळ्या डिगस मधली, भैरी बांबर मधली सगळीच्या सगळी माणसं, आमच्या रामनवाडी पासून, रामनवाडीतले अजून कोण लोक दिसत नाहीत मला इथं, पडळीतले सगळ्या लोकांचा आभार मानावं तेवढं कमी आहे. कारण पडळीमध्ये सुद्धा सगळीच्या सगळी माणसं, राजकीय दृष्ट्या पलीकडच्या बाजूला आणखीन काही सगळ्या राजकीय संघटना होत्या, त्यामुळे साहजिकच तिथं सुद्धा अडचण होती. आज सुद्धा आमची राणी कंपनी मला भेटायला आली होती. ज्या सगळ्यांच्या बरोबर ज्या पद्धतीने काम झालं ते सगळं बघितल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं. दीपक कदम व्यासपीठावर बसलाय, मी सगळ्या काम करत असताना धामणीतल्या प्रकल्पग्रस्तांच्यासाठी सुद्धा मी काम करतोय. परंतु त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं त्याच पद्धतीचं काम केलं, आणि निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या बरोबर पडसाळी असेल, राई असेल, तिथं चौके असेल, मानबेट असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम केलं. त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्याचा उल्लेख करायला पाहिजे, व्यापारी असोसिएशन राधानगरी, पणशे साहेब, तुमच्या बडदार साहेब, तुमच्या व्यापाऱ्यांचं अभिनंदन करावं तेवढं सुहासांना कमी आहे, रामांना कमी आहे. तुम्ही सगळ्यांनी मासुर्ली असेल, शिरगाव असेल, राशिवडेकर असतील, आमच्या वळवेकर असतील, सरवडेकर असतील, सगळ्यांना भेटत गेलात आणि राशिवडेकरांच्या पासून ते सगळ्यांनी जो काय उठाव केला, त्यामुळे बघता बघता अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला. आमच्या टेलर असोसिएशनचे आमचे राजू कांबळे अतिशय चांगल्या पद्धतीनं, एरवी ते दुसऱ्या राजकीय प्रवाहात असायचे, परंतु यावेळेला काय त्यांना हिप्नोटाईज झालं मला कळत नाही, पण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं ते सगळ्या मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गावातला टेलर माझ्या बरोबर होता, प्रत्येक गावातला नाभिक समाजातला माणूस माझ्या बरोबर होता, प्रत्येक गावातला गुरव समाजातला माणूस माझ्या बरोबर होता. सगळीच्या सगळी ही माणसं होती ती सामान्य होती, त्यातला कोणी पुढारी नव्हता. त्यामुळे मी कुठल्या गावात गेलो तर तुझ्या बरोबर कोण आहे म्हणायचं तर मेरे पास जनता आहे म्हणायच्या एवढा दुसरा माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. पण ते सगळ्याच्या सगळं आपण पूर्ण केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक जिंकली. शेवटच्या दिवशी हसन राऊत साहेब तुमच्या सगळ्यांचं भाषण ऐकलं. बशीर राऊत साहेब, मला खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं फिजुडेकरांचं सुद्धा आभार मानायचा आहे. आज कृष्णात कुठं दिसत नाही आमचा, पाटील आमचे कुठं दिसत नाहीत, पण सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन. एकेका माणसाचा आभार मानावं तेवढं कमी. एवढी सगळी इकडे आमचे टेलर संघटनेचे आमचे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष वरती या टेलर संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आले. प्रत्येक घराघरात ते फिरत होते. शेवटच्या 8 दिवसांमध्ये तरी वातावरण असं अपडाऊन व्हायचं. पलीकडच्या बाजूचे लोक सुद्धा एवढे जोरात होते. आता आमचं जमतंय म्हटल्यावर मला या निमित्तानं आणखीन काही बघायला मिळालं.
मुद्दाम हे सांगितलं पाहिजे, कारण का तर 5 वर्ष मी ज्यांच्यासाठी काम करतोय, शेवटच्या टप्प्यात जर माणसं अशा पद्धतीने विचलित झाली तर काम करायचं की नाही असा प्रश्न खरा होतोय. परंतु हे टेलर सगळीकडे फिरत होते आणि हे टेलर हे सगळेच्या सगळे फिरत होते, त्यावेळेला रोज मला अपडेट देत होते. ते म्हणाले, साहेब माणसं तुमच्यावर आहेत, माणसं तुमच्यावर आहेत, पुढाऱ्यांचं आम्हाला काय माहित नाही, पण माणसं तुमच्यावर आहेत. मी म्हणलं, तर होय बरोबर आहे, तर दिसायला काय दिसतंय बघा. पण बघता बघता साहेब पत्रकार ज्या पद्धतीने इतिहास घडला, त्या सगळ्या इतिहासात 40,000 मताधिक्यावर आपण गेलो. मला आठवतंय दुर्गमानवाड्यातल्या त्या शेवटच्या वाड्या आणि पडसाळीत मला जाता आलं नाही, परंतु दुर्गमानवाड्यातल्या सगळ्या आमच्या त्या वाड्यातल्या कार्यकर्त्यांनी हट्ट केला की केवळ दुर्गमानवाड्यामध्ये तुम्ही नेहमी येताय, आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्याकडे आला पाहिजे. रात्री 1 वाजेपर्यंत अगदी तो भात सुद्धा जो होता, मला अजून न शिजवलेला भात सुद्धा खाला, पण त्यात प्रेम जे होतं ते महत्वाचं होतं. त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर मी थांबलो, जेवलो, त्या सगळ्यांना इतका आनंद झाला, तो सगळ्याचा सगळा आनंद मतपेटीतल्या मतात मला दिसला. त्या सगळ्यांबरोबर पवन बाबा तुमचा आभार मानायला पाहिजे, मुन्ना साहेबांचे आभार मानायला पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. एवढी आपल्या सगळ्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सगळ्यांनी काम केलं आणि त्या सगळ्या कामांच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो. हेच काम, हेच संघटन पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. लाकूड संघटनेचा सुद्धा आपण सगळ्यांनी निश्चितपणे मी सगळ्या उल्लेख केला पाहिजे, कारण आमच्या ज्या ज्या मी काम केलं ती छोटी मोठी माणसं असतील, पण त्या सगळ्या माणसांच्या प्रश्नात मी असल्यामुळे साहजिकच त्या सगळ्यांना सुद्धा माझ्याबरोबर जो काही प्रचंड अशा पद्धतीचा आनंद होता, त्यामुळे सगळीकडे ही मंडळी फिरलीत. त्यामुळे आमच्या लाकूड संघटनेनं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या कामामुळे आपण या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश मिळवलं. या सगळ्या यशानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये जिंकल्या त्या दिवशीच्या निवडणुकीच्या गुलालात आपण सगळ्यांनी सांगितले की आता इथं थांबू नका, आता इथं थांबू नका, मंत्री पदाच्यासाठी तिकडे जा. गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो, विमानाने गेलो. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर 7, 8, 10 दिवस सगळं काय हालचाल होईना. 10-12 दिवस झाले तरी मुख्यमंत्री आम्हाला भेटेना. तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता कुणाचीच भेट घेणार. इथं तरी सगळ्या लोकांना सांगितलं होतं, तुमच्या माणसाला फक्त आमदार करा, आता मी मंत्री करतो. त्यामुळे आमचे लोक आता बहुतेक फायनलच झाले असे समजून होते आणि तिथं तरी गाठीभेटी होईना. अडचणी अशा व्हायला लागल्या. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी परत आणखी डायलिसिस युनिटचं उद्घाटन करायचं होतं. खरं म्हणजे डायलिसिस युनिटचं उद्घाटन कारण इलेक्शनच्या पूर्वी करायला पाहिजे होतं. आपण ते मंजूर केलं होतं, पण आपल्या त्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ते थांबलं होतं. त्यामुळे साहजिकच ते उद्घाटन करण्यासाठी सुद्धा आपण वेळेत 1 दिवस यायसाठी मी आलो. त्याच दिवशी मी राधानगरीत आलो आणि माझं भाग्य बघा, माझ्या मतदारसंघातल्या संभाजीराव आर्डे साहेब, तुम्ही सांगितलं तसं माझ्या मतदारसंघातली एक महत्वपूर्ण सुविधा करण्यासाठी त्या मंत्रिपदाच्या कामातून सुद्धा मी इथं आलो होतो आणि मला माझ्या नेत्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी अख्ख्या राज्यातलं डायलिसिस करायसाठी सुद्धा आता संधी दिली. आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने मंत्रिपदाची एवढी मोठी संधी मिळाली, त्या संधीच्या माध्यमातून अख्ख्या राज्याचं आरोग्य सुधारण्याचे आणि अख्ख्या राज्याच्या आरोग्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी आपण सगळेजण आता पुढे काम करणार आहोत. त्या दिवशीचा प्रसंग मला आठवतोय. नागपुरातल्या आदल्या दिवशीपर्यंत काहीच समजत नव्हतं. नागपूरमध्ये सकाळी 5 वाजताचं फ्लाईट आहे म्हणून रात्री 3:30-4 ला मला निरोप आला, 5च्या फ्लाईटनं तुम्ही आता नागपुरात यायचं. तोपर्यंत आपले लोक सगळेच्या सगळे निघाले होते. इतके लोक निघाले होते की ते एवढे, त्यांना मी म्हणत होतो, अरे मला निरोप अजून यायने, मला निरोप आला की आपण जाऊया. लोकांचा उत्साह असा होता की बहुतेक तुमच्या त्या उत्साहामुळेच मंत्रीपद मिळालं काय काय मला कळत नाही. एवढा प्रचंड अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम केलं. त्या सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा परिणाम असा झाला की आपण सगळेजण त्या ठिकाणी मंत्री होईपर्यंत मात्र माझ्या मनात धकधक होती, कारण मागच्या 5 वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आठवतो. सगळेच्या सगळे लोक आपण निघालो होतो. 31 डिसेंबरचा तो शेवटचा दिवस होता आणि 31 डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी मी आदरणीय जाधव गुरुजी, आदरणीय नांदेकर साहेब, बाबुरावजी अण्णा, आदरणीय पनोरकर काका, त्याचबरोबर आमचे माझे वडिलांना पण सांगितलं होतं की निरोप आला की तुम्ही सकाळी या. निरोप काय आला नाही आणि नंतर मात्र आपण सगळेजणचे काही डिस्टर्ब झालो होतो. तो डिस्टर्ब महिना 2 महिने म्हणण्यापेक्षा वर्षभर तेच चालू होतं. त्यामुळे असा उत्साह करणं बरोबर नाही असं मी म्हणत होतो आणि त्यामुळे सकाळी मात्र ज्यांना मी दटावत होतो ते सगळेजण आले आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी ती शपथ घेतली आणि ती शपथ घेतल्यानंतर संध्याकाळी मला आठवते आपण सगळ्यांना आता नागपुरात आल्यानंतर जेवायला सुद्धा जेवण करूया म्हणून मी शिंदे सर, मी त्या सगळ्यांना एकत्रित बोलवलं आणि मग तिथं संजय दादा मंडलिक होते आणि आपण सगळेजण सुद्धा तिथं होतो आणि माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. ते एवढ्यासाठी झालं, आपण मंत्री झालो, ते मंत्री होणं एवढं सोपं नाही. आपण आपल्यातल्या माणसाने आजपर्यंत फक्त विजेच्या घोषणा घातल्या. आपण कधी असं राज्यात नव्हे, जिल्ह्यात आपल्याला कोण विचारत नाही, फक्त गाड्या लावून देतो, पाठीमागणे या म्हणणारे सगळे.
अरे आता आपण सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघालो, एवढं मोठे पण झालं. त्या दिवशी मी त्या सगळ्या आमच्या लोकांना म्हटलं, लोक हसायला लागले. मी म्हटलं दारू पित नाही, तर दारू पिल्यानंतरची जी नशा असते त्याच्यापेक्षा नशा मला जास्त झाली. आणि होय खरंच आहे, मलाच नव्हे तर अख्ख्या माझ्या मतदारसंघाला नशा झाली. काय तर आम्ही मंत्री झालोय. आमच्या प्रत्येक माणसाला प्रचंड असा आनंद व्हावा असा तो क्षण आहे. आता माझी तुमची सगळ्यांची जबाबदारी एवढी आहे की अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं. इकडे तहसीलदार बसलेत, पलीकडे आमचे इन्स्पेक्टर बसलेत. सातत्याने त्यांच्याकडे येणारा जर तक्रारदार एखादा असला, त्याला जर इन्स्पेक्टर किंवा तहसीलदार केलं तर काय करेल तो, पहिला आपला आहे तेवढं निपटून काढेल. आता तसंच माझं झालं. 5-10 वर्षांमध्ये मी सातत्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या रुग्णालयांच्या मध्ये क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट लागू करा म्हणून लक्षवेधी मांडत होतो. कशासाठी? तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखोची बिलं आमच्या लोकांची घेतात. आमचे लोक रोज कुठनं पैसे द्यायचे ह्याला प्रश्न नाही. त्यासाठी क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट करत होता. तुम्ही बघितलं असेल, परवा बॉम्बे नर्सिंग ऍक्टची सुधारणा केली आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचे बोर्ड आता बॉम्बे हॉस्पिटलचा लागेल, जे लागेल, बोर्ड लागेल, पहिल्यांदा चालू झालं. सगळ्या हजारो आणि लाखो लॅब आपल्या आपल्या गावागावामध्ये आहेत. त्या लॅबची तपासणीच कोणी केलेली नाही. तुम्ही एका गावातल्या 4 ठिकाणी गेलं तर 4 ठिकाणचं रिपोर्ट योग्य येतात का अयोग्य येतात माहित नाही. आमचं आरोग्यच राम भरोसे होतं. मी काल सुद्धा तो कायदा, ज्या कायद्यासाठी मी आग्रह करत होतो, तो कायदा पूर्ण करून कालच्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं, साहेब काही चांगलं करण्यासाठी तुमचा मला मदत आणि मार्गदर्शन पाहिजे आहे. साहेब खुश झाले. ते मला म्हटले निश्चितपणे प्रकाश, जे चांगलं कराल त्या सगळ्यासाठी आपला पाठिंबा आहे. दुसरं काम झालं. तिसरं काम जे महत्वाचं होतं, इथं आमचे डॉक्टर साहेब बसलेत. साहेब, त्या दिवशी मी मीटिंग मध्ये बोललो आणि मीटिंग मध्ये बोलल्यानंतर क्षणभर स्तब्ध झाला सगळ्या राज्याचा आरोग्य विभागाचे सगळ्या सेक्रेटरी पासून सगळे. काय विषय होता तो? तुम्ही आणि मी दवाखान्यात गेलो की बोगस डॉक्टरांच्या, बोगस औषधांच्या विषयावरती विषय निघाला. त्यांच्यावरती तरी फौजदारी गुन्हे दाखल करूच, जे चुकीचे असतील त्यांना आपण सोडणार नाही तर ठीक आहे, परंतु आता असणारी सरकारी दवाखान्यातली औषधं सुद्धा तपासली पाहिजे. कमी किमतीमध्ये स्पर्धेमध्ये 2 पैसे मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं औषधांची खरेदी होती, त्या खरेदीमध्ये त्यातला कंटेंट किती आहे, त्यातलं ड्रगचं प्रमाण किती आहे, त्यातनं पेशंट किती दुरुस्त होणार आहे कधी बघितलंच नाही. त्यामुळं आम्ही आणि तुम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस एका खाजगी डॉक्टरकडे जातोय, तो दुसऱ्या दिवशी त्यानं दिलेल्या चांगल्या औषधांच्या, ब्रँडेड औषधांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी आम्ही खडखडीत बरं होतोय. पण आमचा सर्वसामान्य माणूस मात्र 10व्या दिवशी सुद्धा उठत नाही, ही परिस्थिती आहे. अरे अख्ख्या महाराष्ट्रात हे चाललंय. हेच दुरुस्त करण्यासाठी तिसरा आपण कायदा केला आणि त्या माध्यमातून आता सगळी तपासणी झाली. हे पुण्याईचं काम आहे. आयुष्यात जन्माला यायचं आणि आयुष्यात मिळालेल्या संधीचं सोनं करायचं, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या दोन्हीच्या दोन्ही तुम्ही मला दिल्या. त्याच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल. संभाजीरावांनी सांगितलं राधानगरी नाही, अख्ख्या राधानगरीचं नाव महाराष्ट्रात प्रत्येक जण अभिमानानं घेईल. एवढं चांगलं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या, अशा पद्धतीची विनंती करतो. भविष्य काळामध्ये या मतदारसंघातल्या प्रत्येक विषयासाठी, या मतदारसंघातल्या प्रत्येक प्रश्नासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण सगळेजण पुढे जाऊया. कुठलाही विषय असेल, कुठलाही प्रश्न असेल, त्या सगळ्या प्रश्नासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं, ताकदीनं, शक्तीनं आपण सगळेजण प्रयत्न करून अतिशय योग्य पद्धतीचं गतिमान काम करता करता या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलूया. पण ते बदलत असताना सुद्धा जी जबाबदारी आपल्यावरती या राज्यातल्या नेतृत्वाने दिली, त्यांचा सुद्धा आदर, स्वाभिमानाने त्यांनी दिलेला विश्वास तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने सार्थ ठेवण्यासाठी, जीवाचं रान करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा, अशा पद्धतीची विनंती करतो. आजचा सत्कार माझ्या आयुष्यातल्या हृदयात करून ठेवण्यासारखा आहे, कारण तो ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्या माणसांचा सत्कार आहे. त्यामुळे त्या सत्काराच्या माध्यमातून शतपटीने काम करण्याची प्रेरणा घेऊन इथून पुढे आपण सगळेजण काम करूया, अशी विनंती करतो. पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सगळ्या व्यापारी संघटनेचं, पवन बाबा तुमच्यापासून भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातल्या संभाजीरावजी सगळ्या टीमचं अभिनंदन किरावं किती मला माहित नाही. आमचा वेळा, आमचा एमडी पाठीमागच्या बाजूला बसलाय. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ईर्षेने काम करायला की काय होऊ शकते ते चौगले साहेब आपण सगळ्यांनी दाखवलं. त्या सगळ्यांचं, आणि सर कधी नाही ती कुठली ऊर्जा पिरळात आणि पलीकडच्या चौगलेवाडीत आली होती, त्या सगळ्यांचं, प्रत्येक गावागावातल्या प्रत्येक माणसाचे मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं, तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व सुद्धा तेवढंच दिमागदार करण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया, अशी विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी शशिकांत करतो आणि आभार मानतो.